फळणी टीम्स प्लीज. या दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय थोडंफार स्पीडअप घ्या. यस देऊया पंचांना ग्रीन सिग्नल. ज्या ठिकाणी मॅच होते चालू, एका साईडला आहे पावशीवाडी तर एका साईडला आहे फळणी टीम्स. जर विचार केला तर टीम्स एक फाईल मध्ये गेलेली आहे. धावली 8 टीम्स फाईल मध्ये. आपलं अगदी नाव मात्र नोंदणी गेले. पहिला चेंडू आड्या बॅटने खेळून गेला क्षेत्ररक्षक आहे. अगदी जर विचार केला तर 38च्या सर्कलच्या आतमध्ये चांगला थ्रो देखील पाहायला भेटलाय. एक धाव एक बॉलचा खेळ आता मात्र संपलाय. एका बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटले. यास जास्त विलंब होतोय. पंच तुम्ही अगदी दंड देऊ शकता, कारण एवढा वेळ आपण देऊ शकत नाही वारंवार. गोंदाची मार्क वरती गोंद आपल्याला पाहायला भेटला. अक्षय स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला भेटला. विशू होता आता मात्र नॉन स्ट्राईकचा बॅटर समीर स्ट्राईकिंगला गेल्यावरती कोणत्या प्रकारची बॅटिंग करेल. 47 धावसंख्येचं आव्हान असताना अशा प्रकारचे फटके येणं फार महत्वाचं होतं. चेंडू गेला तर आपण पाहतोय वन बाउंड सीमा रेषा बाहेर येईल. घणघण हाती प्रहार चौकार. दोन चेंडू 5 धाबा. आतापर्यंत धाव फलक असा रंगला गेलाय. सत्तेचाळीस धावसंख्येचं आव्हान असताना फार चांगली बॅटिंग दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते आतापर्यंत. ओहो इट्स यस पंच दर्शवतील मात्र येते. जर विचार तर एक धावसंख्या पूर्ण केली जाते. धावसंख्या यस बॅट धावसंख्या 1 ने फक्त वेग होते. जाऊन पोहोचलाय तब्बल धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 6 या आकड्यावरती समीरच्या बॅट मधून एक चौकार आला. तर विशू हा 1 बॉल 1 या आकड्यावरती आतापर्यंत खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय. ओहो इट्स अ व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचलाय संकट बॉल धाव फलकावरती. पहा 17 या आकड्यावरती, सॉरी 7 या आकड्यावरती. साडे बॅटने खेळू गेला क्षेत्ररक्षक असेल. झालाय फंबल. बॅकअप मात्र नाहीये. अगदी AK-47 सारखा अगदी पळलाय. अगदी फुटबॉलचा देखील वापर सुरेख आपल्याला पाहायला भेटलाय. 3 धावा इथे प्रॉपर भेटतील. धावसंख्या 3 ने मात्र वेग होत असताना धाव फलक तब्बल जाऊन पोहोचलाय तब्बल 9 या आकड्यावरती आतापर्यंत, सॉरी 10 या आकड्यापर्यंत. 2 की 3 धावा अंपायर. यस 3 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतील. सॉरी 11 धावा धाव फलकावरती पाहायला भेटतील. 4 चेंडू 11 धावा धाव फलकावरती. 47 धावा पूर्ण. यस 10. यस ओके. याचा हा देखील फटका चांगला पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक असेल. कॅच पकडली जाते आणि अगदी खेळ मात्र संपला गेलाय. यस अंपायर लक्षात ठेवा धावसंख्या धाव फलकावरती 11 असतील, कारण वाईट प्लस अशा 2 धावसंख्या ज्या चेंडूवरती होत्या. यस लक्षात ठेवा. अरे पण
येस 10 धावा फलकात असतील. पाच बॉलचा खेळ संपलाय. 10 धाव फलकावरती रंगले जातील. 1 to go. शेवटचा एका चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. ओहो, आता मात्र वाईट बॉल दिलाय. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगावेल. जाऊन पोचलाय संकेत धाव फलकावरती 11च्या घरामध्ये. यस, सजवलाय. प्रॉपर टायमिंग देखील आहे. आउट ऑफ द पाक, सीमा रेषा बाहेर. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आलाय. ज्या ठिकाणी 6 धावा प्रॉपर पाहायला भेटतील. धावसंख्या एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला भेटते. अजून देखील 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल मात्र 30. सरासरी मात्र पूर्ण तुम्हाला करायच्या त्या म्हणजे 15ची मात्र रन रेटने तुम्हाला धावसंख्या पूर्ण कराव्या लागतील. कारण प्रत्येक ओव्हरला 15 धावसंख्या असं समीकरण असेल. यापुढची मॅच आपण पाहतोय तेटली वर्सेस जाधव उमरी. या दोन टीमच्या माध्यमातून पहिली मॅच खेळवली जाईल. हॅलो, इथे पाहुण्यांचा सन्मान होत आहे. तरी भाऊ जाधव उमरी यांचा मी साई क्रिकेट संघ धावली वागेश्वरी क्रिकेट संघ धावली यांच्यातर्फे सत्कार करत आहे. अंपायर वेळ घ्यायचा नाही प्लीज. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू ती टॉप एज आहे. यस, अजून एक विकेट पडेल. दी बॅक टू गॉन. प्रत्येकच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट पाहायला भेटला. प्रशांत जाधव यांचा देखील इथे सन्मान करण्यात येते. त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. प्रशांत जाधव. यसनी बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. अविनाश स्ट्रायकिंगला मात्र बॅटल असेल. 37 संख्येचं आव्हान आहे दोन्ही टीम्सकडे. अजून देखील मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र बादशाह ठरणार आहे यावर. ओहो, चांगला क्वालिटी फटका. फक्त दिशा दाखवले आणि त्या दिशेला मात्र धावसंख्या प्रॉपर आपल्याला पाहायला भेटतील. पंचांनी दिलाय. यस, आउट ऑफ द पाक. सीमा रेषा बाहेर चेंडूला पाठवून दिलाय. डीप बॅक स्क्वेअर लेच्या डोक्यावरून ज्या ठिकाणी षटकार पाहायला भेटलाय. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 23 धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटल्यात. आल्यावरती मात्र अकाउंट ओपन केले 6 ने. विकेट पडलाय त्याचा दबाव मात्र न ठेवता इथे आपण पाहतोय. जर विचार केला तर एक धावसंख्या पाहायला भेटेल. एकने वेगावर धावसंख्या धाव फलक जाऊन पोहोचला. 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 24 या आकड्यावरती. पुढे सरकावून एक बॉल मध्ये शेपाट होऊन चिनी फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. परंतु पंच तटस्थ आहेत. इट्स डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. 24 धाव फलकावरती. 2 to go. 8 बॉल अजून देखील 23 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. 10 बॉल मध्ये 24 काढल्यात. आता 8 बॉल मध्ये 23 तुम्हाला काढायची गरज आहे. यस, हा देखील आपण पाहतोय नकारात्मक चेंडू. आयसीसी नियम क्रमांक 22 चं उल्लंघन झालंय. धावसंख्या 1 ने वेगावेल. जाऊन पोहोचेल संकेत धाव फलकावरती 25 या आकड्यावरती.
आता मात्र 22 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे या दोन चेंडूवरती. एक मोठा फटका येणं याचं मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे जर जिंकायचं असेल तर टीम्स. पुढे सरकावून आपण पाहतोय कॅच साठी सुपर संधी आहे. जजिंग चालू आहे आणि कॅच ड्रॉप झाले आपण पाहतोय. एकच धावसंख्या पाहायला भेटेल. संख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ धाव फलकावरती 26 या आकड्यावरती. 21 धावसंख्येचा आव्हान बाकी असेल 7 चेंडू मध्ये. या चेंडूवरती एक मोठा फटका येणं मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट आहे. पावशेवाडी टीम्स या वागेश्वरी चषक 2K25 मध्ये जर तुम्हाला तुमचा गेम चालू ठेवायचा असेल तर एका मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. फटका अगदी सजवला गेलाय आणि आउट ऑफ द पाक सीमा रेषा बाहेर अगदी पाठवून दिलाय. संघर्षाचा शंखनाद करत असताना हा आलाय षटकार. संख्या 6 ने वेगावले 32 आकड्यावरती. 6 बॉल 15 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता मात्र बाकी राहील. विजयदादा पाटील यांनी स्टेजवर यायचंय. त्यांचा सन्मान होत आहे. लक्षात ठेवा आयोजकांकडून मात्र एक सूचना आलेली आहे की सर्वांनी स्पीडअप मध्ये खेळायचं नाही, अन्यथा सेकंड राऊंड हा 2 ओव्हरचा खेळवला जाईल. लक्षात ठेवा सेकंड राऊंड जर हा 2 ओव्हरचा खेळवायचा नसेल तर तुम्हाला स्पीडअप घेणं फार महत्वाचं आहे. सागर आलाय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे सागर देखील. फुल टॉस बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल पाठीमागे. कॅच पकडली जाते. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट. म्हणजे पहा पहिल्या ओव्हरमधल्या पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या आली. दुसऱ्या ओव्हरमधल्या पहिल्या चेंडूवरती अगदी विकेट पाहायला भेटला. त्याच प्रकारे तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती अजून एक विकेट बॅक टू गॉन. त्याच्यावरती मात्र अगदी विश्वास होता संघाचा. तिथे बॅट मधून षटकार पाहायला भेटला होता प्रतीक. तो मात्र बॅक टू गॉन होताना पाहायला भेटलाय. गणेश आलाय न्यू बॅटल. मिस्टर गणेश 5 चेंडू आणि 15 धावा. अजून देखील मॅच दोन्ही साईड नाही, परंतु हे येणारे 2 बॉल आहेत ते मॅच बॉल असणार आहेत. ईश्वर जाधव उमरी या प्लीज टॉस का बॉल जवळ आपल्याला मान सन्मान केला जाईल. यायचं आपण 5 धावा 15 धावा 5 चेंडू 15 धावा आणि 15 धावा 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. ओहो पहा 1 धावसंख्या पूर्ण केली जाईल का? थ्रो केला आपण पाहतोय. विकेट पाहायला भेटेल. म्हणजे 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय अगदी जर विचार केला तर एकही धावसंख्या दिली नाहीये. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता मात्र बाकी राहिली. धावसंख्या मात्र त्याच आहेत, फक्त चेंडूंचा खेळ मात्र अगदी कमी होत चाललाय. नागेश आल्या मार्क सॉरी न्यू बॅटल, ज्यामध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 3 षटकार बॅक टू बॅक हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटली होती. त्याच्यावरती हल्लाबोल करत असताना याचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. अजून एक विकेट आपल्याला पाहायला भेटेल. नागेश बॅक टू गॉन आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर 3 चेंडू 3 विकेट पाहायला भेटत, परंतु ही हॅट्रिक जी आहे ना ती सांघिक हॅट्रिक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला भेटला होता.
यस बनवास देखील दिला जाईल 3 चेंडू 3 विकेट एक रनआउट असल्यामुळे मात्र सांघिक हॅट्रिक झाले इथून पुढे अजून देखील 2 चेंडू जर 2 विकेट पाहायला भेटले तर 500 रुपये देखील तुकाराम संघांना पाहायला भेटतील आणि 3 बॉलवर जर 3 षटकार जर मारले किंवा 2 षटकार 1 चौकार तर मॅच फिनिश होऊ शकते याचा स्वतःच्या फादरमध्ये अडवला गेला याचा अजून एक विकेट पाहायला भेटेल 4 चेंडू 4 विकेट आणि एकही धावसंख्या आतापर्यंत या पट्ट्याने खर्च केली नाहीये त्या पट्ट्याचं नाव आपण पाहतोय मिस्टर सागर आहे 2 सांघिक विकेट असतील तर एक मात्र वैयक्तिक विकेट आपल्याला पाहायला भेटलाय 2 सांघिक आणि 2 वैयक्तिक विकेट आपल्याला पाहायला भेटतात न्यू बॅटल खेळपट्टीच्या आतमध्ये किरण आलाय सात विकेट आतापर्यंत खर्च आलेत 4 या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला भेटत 6 चांगला फटका पाहायला भेटला ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही चेंडू निघून चाललाय 4 धावसंख्येसाठी आणि आता मात्र 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज बाकी राहिले देखील चांगला फटका पाहायला भेटलाय परंतु यस मॅन ऑफ द मॅच मिस्टर सागर 4 विकेट 1 धाव सॉरी 5 धाबा नेक्स्ट बॅच